तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग तव आहे प्रारब्धाधीन याचा मी काक्षीन बाहुभार सर्व माझा काळ तुझिया चिंतनी काया वाचा मनी चितसे लाभ तो न दिसे या मुनी दुसरा आणि कदातरा येणे जन्मी सर्व माझा काळ तुझिया चिंतनी काया वाचा मनी चितसे तुका म्हणे आलो शोषित संकटे मी माझे ओकटे आहे देवा सर्व माझा काळ तुझिया चिंतनी काया वाचा मनी चितसे लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगोंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचन्द्रमुनि फणीन्द्रमाथा मुकुटो जळाली कारुण्य सिंधू बहुदुःखहारी तुझविन शंभो मद कोण तारी पंढरी जा देवराया कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माझे नमन दंडवत गोड माझी वाणी तुम्ही करुणी श्रीहरी लावावी वैखरी कीर्तन श्रवणिया पुनिया लावावी वैखरी कीर्तन श्रवणिया पुनिया इतोलीनी सार्थक होईन माझ्या जन्माचे आता हृदय हे आपुले चौफाळुनिया बली वरी वैसव पावले श्री गुरूंची तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाची गाता बहुसा निळा पावला वर्महाता प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया ठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा देहतवाही प्रारब्धाधीन याचा मी काक्षीन बाहुभार सर्व माझा काळ तुझिया चिंतनी काया वाचा मनी चितसे प्रस्तुत प्राप्त समय संकीर्तन सेवेकरता निवडलेली दिव्य अक्षर महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्वंद्य महाराष्ट्र भूषण देवचे सुप्रसिद्ध असे साधू श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा देवदुर्लभ देहात आलाय. मानवी देहात वावरत असताना दिनक्रमण करत असताना सुख भोगायला मिळतंय, दुःख भोगायला मिळतंय, दारिद्र्यात जीवन जातंय, व्यथेत जीवन जातंय, व्याधीत जीवन जातंय, रोगाने ग्रासलेलं जीवन आहे, निरोगी जीवन आहे, आनंददायी वातावरण आहे किंवा दुःखद प्रसंग आहे. सुख दुःखाने मिश्रित जीवन जगतोय. का जगतोय? मानवी देहात आल्यानंतर ही सुख दुःखाची परिभाषा का भोगावी लागते त्या अनुषंगाने आजच्या दिव्य अक्षरात मानवी देहाचं आणि प्रारब्धाचं असणारं कनेक्शन कथित करतायत. विठ्ठल जन्मोनिया मेली होनिया
या गेली रावण. जाणं प्रत्येकाला आहे, मरण घटना आठवली, बदल काय आहे? काहीच्या गोऱ्या ओल्या आहेत, काहीच्या वाळलेल्या आहेत, काहीची गाडी भरली, काहीची स्मशानापर्यंत पोहोच झाली, काहींचा ढिगारा असलाय, काही नागनी डाग देऊन पाठीमागे फिरले. परंतु प्रत्येकाची वाटचाल त्या दिशेने आहे. संत मालिकेत अशी सूत्र आलीत. अविनाश महाराज, मृत्यू लोकात वावरत असणारा जीवजंतूचा बाजार, याही पलीकडे सजीव निर्जीव घटना नाश पावणारी, विश्वात दिसणारा पसारा आहे, भोवताल स्थित्यांतर आहे. अनुभवतोय, भासतोय, अनुभवतोय, पाहतोय. परंतु महाराज म्हणतायत, नाशिवंत हा येथील पसारा नाश पावणारा. आलिया आकारा अवघेनासे, आकाराला आलेली प्रत्येक घटना नाश पावणारी आहे. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात 159 क्रमांकाची ओवी. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित, मनवोनी जीव व्याला, मनवोनी जीव व्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित, मनवोनी जीव व्याला, मनवोनी जीव व्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित, पात्र तुमच्या आमच्यात दिसणारे, असणारे, भासणारे, वावरणारे आहे. परंतु 1 वर्षापूर्वी गावाचा, भूमीचा, तपस्थलीचा, मृत्यू लोकाचा, गावकीचा, भावकीचा, नाते संबंधिकाचा ज्यांनी निरोप घेतला आहे, असे सगळ्यांचे सुपरिचित कैलासवासी अशोकराव कारभारी आव्हाड यांच्या श्राद्धाच्या प्रित्यर्थ आव्हाड परिवाराची समस्त भावकी, गावकी, आप्तेष्ट, गणगोत्र, मित्र परिवार, सगळे सोयरे, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, पारमार्थिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रातील बरीच मंडळी या पवित्र प्रांगणात आपण एकत्रित आहात. तसं शेतकऱ्याचं ईद आलं नाही, पण पावसाच्या वातावरणामुळं आपल्याला हरिकीर्तन तिथं करण्याचा योग आलाय. प्रामुख्याने शास्त्र संगतीनुसार पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, जलदान, दानादी कर्म समापन्न करतायत. परिवार आहे पाठीमागे. गंगा भागीरथी छाया अशोक आव्हाड पत्नी आहेत, मधुकर कारभारी आव्हाड भाऊ आहेत, संदीप अशोक आव्हाड मुलगा आहे, तदनंतर विमलबाई तुकाराम बोडखे बहीण आहे, निशा संदीप आव्हाड सून, मंदाबाई शंकर इपर बहीण, वैशाली सुरेश बोडखे मुलगी, लानुबाई रामकिसन डोंगरे बहीण, सोनाली शामराव नागरी मुलगी. समस्त आव्हाड परिवार दादांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता शास्त्र संगतीनुसार मृत्यूनंतर 1 वर्षानंतर केली जाणारी क्रिया, त्याला शास्त्रीय परिभाषा आत्मामुक्ती दिने, षोडश श्राद्ध आहे, श्राद्धादी कर्म आहे. आपल्या भाषेत पुण्यस्मरण. प्रथम वर्ष श्राद्ध, त्या निमित्तानं आजचं हरिकीर्तन, कथा घडावी, कीर्तन घडावी. त्या कीर्तनाचं पुण्य फलित पवित्र जीवात्म्याच्या चरणी सुपूर्त होऊन आर्यमा देवता दादांची पिशाच योनीतून मुक्तता करावी आणि आव्हाड परिवारावर असणारं पितृऋण नाहीसं व्हावं, त्याकरता शास्त्र संगतीनुसार आजचा आत्मामुक्ती दिन, हरिकीर्तनाची सेवा ज्यांच्या समन्वयानं, ज्यांच्या अनुमतीनं मजकडे आली आहे. आपलं मनमाड जवळच असणारं गाव, पवित्र पावन तपस्थली करही, ज्यांच्या बोटात गोडवा आहे, आवाजात गोडवा आहे, हातात गोडवा आहे, आणि ज्यांचं आमचं स्नेह एक भजनाची स्नेह नाळे. आदरानं आम्ही त्यांना मामा ही आदिव्याप्ती बहाल केली आहे. असे सगळ्यांचे सुपरिचित रामनाथजी महाराज गोसावी यांच्या पोटी एक सुंदर रत्न जन्माला आलं. त्या रत्नाने वारकऱ्याची सेवा करत 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 छोटाली बटणं इको बेस ट्रबल गेन, त्यातलं ज्ञान आहे उद्धव बापू त्यांना. इतकं ज्ञान आहे, एका माईकच्या चॅनलला 12 बटणं आहे.
त्या 12 बटनात एक जरी तिरपतार्प झालं तर 12 नजरा करून कीर्तनकार गुणवान पाहतात. सगळ्यांचं झाल्यानंतर ही मंडळी म्हणतात कार्यक्रम चांगला होता पण साऊंड बिघडला. पण असा दोष कधी लावूनच घेतला नाही का. वारकऱ्यातलं बछड आहे ते, वारकऱ्यात राहिलाय, रक्तात गुण आहे वारकऱ्याचे. वारकऱ्याला काय पाहिजे इलेक्ट्रॉनिक जमान्यात, या आवाजाचं फिल्टरायझेशन कसं होईल त्यातलं निष्णात ज्ञान जपलंय आमच्या ऋतिक दादानं. टाळी वाजवा. गोड असा साऊंड आहे रामरत्न साऊंड सिस्टम करीकर. या पिता पुत्रांच्या अनुषंगाने मजकडे आलेली आजची सेवा आहे. रामनाथ मामा आहेत, ऋतिक दादा आहेत. हो, गान सम्राज्ञी, कीर्तन परंपरेतील एक अभिनव नाव. गोड बोलणे, गोड आवाज आहे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. बापाने जी परमार्थाची दडी दिली, परमार्थाची सूत्र दिले, पारमार्थिक वाटचाल दिशादर्शकत्व बापाने केलंय. त्या अनुषंगाने जीवन जगणाऱ्या भजनानंदी स्वर सम्राज्ञी कीर्तन सम्राट आमच्या राणीताई दौंड आहेत. टाळी वाजवा ताईं करता येत. आज सेवासाठी करताना स्वरमूर्ती स्वर आविष्कार आमचे आकाशजी महाराज गिडगे आहेत. टाळी वाजवा. आमच्या येवला तालुक्याचं वैभव कीर्तन परंपरेतही मोठं उच्चांकाचं नाव आहे. गान क्षेत्रात देखील एक तयारीचं औदार्यपूर्ण सौंदर्यपूर्ण ज्यांचा आवाज आहे, तयारी आहे, मितभाषी आहे, सोजबळ स्वभाव आहे. पर्सनॅलिटीला माणूस जसा गोड आहे तसं स्वभावात देखील गोड आहे. अगदी सगळ्याला सामावून सांभाळून घराण्याचीच परंपरा आहे मायबापची. का आत्तापर्यंतच्या परमार्थिक अवस्थेत महाराष्ट्रभरातील मराठी भाषिक अनंत त्यांनी जोडले, परंतु या शेळके कुटुंबियाशी जोडलेली स्नेहनाळ शक्यतो 99% तुटत नाही. का त्यांचं ते वर्तन, पारमार्थिक अनुसंधान, त्या अनुषंगाने गोड कीर्तन केसरी कीर्तन सम्राट गान गंधर्व अविनाशजी महाराज शेळके ठाणगावकर महाराजांची कोटी ऋण व्यक्त करतो. पूजनीय आप्पा आहेत, छोट्याली साधक आहेत, ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद आहे. आणि आजच्या हरिकीर्तनाचं रामनाथ मामा, ऋतिक दादा, तिकडं आमच्या प्रभागातून सूत्रसंचलन करणारे. चला लवकर निघा, नाश्त्याला आज थांबू नका, वेळेत पोचलो पाहिजे, आमच्या रस्त्याला ट्रॉफिक असते. पण होतोय वेळ, तुम्ही समजून घेणारी आहे. परंतु धावपळ पळापळ करणारी एक ऐश्वर्य संपन्न वादक. तब्येतीत जसा दांडगेपणा आहे तसा वाजवण्यातही दांडगेपणा आहे. पण ती दंडकशाही, कोणाला त्रासजन्य नाही मायबाप. अत्यंत मितभाषी, माधुर्याची, ताल सौंदर्याची, तालाच्या दोरीची, लयाच्या दोरीची जपणारे असे गोड असे मृदंग सम्राट आमचे सोमनाथजी बाबा बोराडे. बाबांच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या कीर्तनाचं विशेष आकर्षण छोटे विनेकरी महाराज. टाळी वाजवा. धन्य माता पिता. आजचं हे हरिकीर्तन या फास्ट मीडियात, विज्ञानवादी युगात कधी वेळ मिळाल्यानंतर ऐकायला मिळावं. यांनी गायलेली गोड प्रमाण, कीर्तनात असणारं व्याख्यान, कुठं हृदयस्पर्शी अंतकरणपूर्वक एखादा दाखला मनाला भावलाय परंतु तो विसर पडलाय, त्याचा आलेख पुन्हा आपल्याला ऐकायला मिळावा. त्या स्थितीचं, त्या कार्याचं मोठं उच्चांकाचं नाव आहे ज्या चॅनलचं नाव सांगतो ऐका. गजर हरिनामाचा. या यूट्यूब चॅनलचे चालक मालक आमचे उद्धवजी महाराज कवडे औरंगाबाद परिसरातून आलेत. मोठी पळापळे धावपळे, परंतु आमच्या सोमनाथ महाराजांनी केलेलं नियोजन, त्या अनुषंगाने गोड असा यूट्यूब चॅनल गजर हरिनामाचा, ते देखील सोशल मीडिया आपणा समोर आहेत. या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू बस. आहे की नाही. काळ कालाय तस्मै नमः. प्रत्येकाच्या खिशाला अँड्रॉइड मोबाईल आहे. चला तासभर मी सेवा करण्याचा प्रयत्न करेल. सर्वांगाचे कान करून ऐका. ही उभी असणारी मंडळी, विनंती आहे तुम्हाला, मी आहे ना तुमच्याकरता उभा. आता मला काम दिलंय, आम्हाला तुम्हाला 2 तासाचं काम दिलंय. तुम्ही बसून कीर्तन ऐका. आजचा प्रसंग असा असतो मायबाप, स्वागत कुणाचं करायचं नाही. का नाही माहिती आहे.
आज एक दुःखद माहोल आहे. शास्त्रीय परिभाषा अशी आहे, पुण्यस्मरणाच्या काही विधिलिखित घटनेत काही स्थित्यांतर सांगितले ते आपण पाळलं पाहिजे. चला ही मंडळी थोडी पुढे या आणि शांतता राखा. मला मांडू द्या नव्यानं काहीतरी. बरं विठ्ठल 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 ते आवड सर कुठे आवड सर आहे का गेली आहे ना. वा 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 वा. ते आपल्या प्रभागातील मुखेड गावात त्यांची ड्युटी आहे. आज त्यांचाही आणि आमचाही परिचय झाला आणि इथं येण्याचं म्हणजे त्यांनी आम्हाला गायडन्स केलं. बरं आम्ही चुकलो होतो असं वाटायचं, कुठेतरी चुकलंय बाई. यांचा फोन सुरू होता परंतु सर पाठीमागून आली, क्लिअर इथपर्यंत घेऊन आली. ऐका, देव दुर्लभ देह मिळालाय. मानवी देहात दिनक्रमण करत असताना म्हणजे देहाचं इति कर्तव्य काय, सिद्धता काय, साध्यता काय, जीवन मूल्य सांगेल आजच्या कीर्तनात मी तुम्हाला. ताई शास्त्राची परिभाषा आहे, वारकऱ्याची काही सूत्र आहे. तुळशी माळ गळा. पण मी आज थोडं विरोधाभासाचं मांडणार आहे. कसं माहितीये, परमार्थ करतो न करतो, मंदिरात जातो न जातो, पूजा पाठ करतो न करतो, भजन कीर्तन ऐकतो न ऐकतो, अनुष्ठान करतो न करतो, याही पलीकडे बोलू कुठलंच पारमार्थिक अवस्थेचं स्थित्यांतर नसू द्या, पण दोन घटनेचं ज्ञान या मानवी जीवनात असू द्या. देव दुर्लभ देह मिळालाय. मानवी देहात आल्यानंतर देह साधूच आहे, देह संसारिकाचा आहे, देह तपस्व्याचा आहे, देह जप्याचा आहे, देह तप्याचा आहे. कोणाचाही देह असू द्या, दोन तत्व महत्वाची आहे. मानवी देहाला एक पालनीय तत्व आहे बाबा आणि एक संरक्षणीय तत्व आहे. मानवी देहाचं पालनीय तत्व काय असेल तर आई. आई निस्वार्थी, निष्पृह, निर्लोभ, निर्हेतू प्रेम करणारं पात्र आहे आई. परंतु बाप पडद्याआडचा कलाकार आहे. संरक्षणीय तत्व आहे बाप. आयुष्य आहे, भविष्य आहे, आपला आगामी काळ सुंदर सोज्वळ सुफलतेचा जावा याकरता रात्रंदिवस झटणारं पात्र आहे. त्या पात्राचे नाव आहे बाप. नाही कळालं आपल्याला काय असतो बाप आहे का. जाऊ नाही त्याच्या दारात गेलाय, पडू नाही त्याच्या पाया पडलाय, पाहू नाही त्याचं तोंड पाहिलंय, करून त्याने दिवस ढकलावी, परिस्थिती लोटावी, कुटुंबाचं कल्याण व्हावं, कुळाचा कुलदीपक, वंशावळ समृद्धीत, सुखात, ऐश्वर्यात जीवन जगावी. म्हणून चांगल्या वाईट काळात देखील स्वतःचा देह झिजवणारं पात्र म्हणजे बाप आहे. बोलू, दुःखजन्य काळ आला, दुःखजन्य परिस्थिती आली, वाईट काळ आला, कुटुंबात आई रडून मोकळी झाली, रडणारी आई दिसली, परंतु बाप कठोर आहे, बाप निष्ठुर आहे. बोलू, आपल्या पुढे नियतीनं, काळानं, प्रसंगानं, या भोवतालच्या पसाऱ्यानं बाप हे पात्र कसं उभं केलंय माझ्याकडे पहा. रागीट आहे, दुराचारी आहे, दुरापास्त आहे, रागावणार आहे, धावणार आहे, कावणार आहे, आपल्या मनमानीचा व्यवहार करून देणार आहे, धावणारा, कावणारा, रागावणारा. फणसांगी काटे आत अमृताचे साठे. अमृतासारखा घरी दिसायला कठोरे, निष्ठुरे, रागीटे, व्यसने, दुराचारी आहे, आपली इच्छा, आपली मनमानी दखून देणारं पात्र आहे, नेहमी दाकात, दराऱ्यात, दबाब्यात ठेवणारं पात्र आहे. परंतु बाप काय कळाला आपल्याला. बोलू, भवताल स्थित्यांतराचं उदाहरण देऊन मी बाप हे पात्र आपल्याकडे लक्षात आणून देतो. शरीर रोगाचं कोठारी, दुर्गंधीचं थारे, अपवित्र आहे. अकस्मात व्याधी जडू शकतात, रोग विकार जडू शकतात. मग काही प्रायव्हेट कंपन्या, शासकीय डिपार्टमेंट एकत्रित आलंय सर, याच्या सिक्युरिटी करता आपण हेल्थ पॉलिसी काढली. कोणती पॉलिसी आहे? हेल्थ पॉलिसी आहे. तिचे हप्ते प्रीमियम भरतायत आपण का. काही आजार, काही रोग विकार जडला तर चलनाची कमी अधिकपणा आपल्या खिशात असेल, आपल्या तिजोरीत असेल, तर त्या वेळेला देखील कोणापुढे हात पसरू लागू नये त्याकरता आपण काय केलं, हेल्थ पॉलिसी काढली. बोलू, शेतकरी वर्ग आहे, शेतात पीक केलंय,
परंतु त्या पिकाला देखील काय विमा आहे का नाही? पीक विमा आहे. 4 व्हीलर खरेदी केली, त्या गाडीला देखील सिक्युरिटी आहे. कोणती? हा ताई, निर्जीव पदार्थाला देखील जपण्याकरता सिक्युरिटी आहे. परंतु मानवी देहाची खरी सिक्युरिटी कोण असेल ना? ऐका वाक्य. मानवी देहात दिनक्रमण करत असताना आपलं भविष्य, आपलं आयुष्य सुंदर, सोज्वळ, सुफलतेचं, सुखाचं, समृद्धीचं जावं म्हणून आपलं भर तारुण्य झिजवणारा, त्यानं ऊन पाहिलं नाही, वारा पाहिला नाही, पाऊस पाहिला नाही, थंडी पाहिली नाही, हर एक ऋतूत जटलाय, जगडलाय, कष्ट केले, भर तारुण्य खर्च केलंय. याही पलीकडे बोलू, गात्र गलित होईपर्यंत परिस्थितीशी झुंज दिलाय. कशा करता माहितीये? आपला आगामी काळ सुफल जाण्याकरता, चांगला जाण्याकरता. बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. आपुले कुरवांडी वाळवणे, आपुले कुरवांडी वाळवणे, आपुले कुरवांडी, आपुले कुरवांडी वाळवणे. एकाएकी गेला मिरासीचा धने, एकाएकी गेला मिरासीचा धने, एकाएकी गेला मिरासीचा धने, एकाएकी गेला मिरासीचा धने. एकाएकी गेला मिरासीचा धनी, एकाएकी गेला मिरासीचा धनी, एकाएकी गेला मिरासीचा धनी, एकाएकी गेला मिरासीचा धनी. टाळी वाजवा एकदा ताईं करता. गोड असा मार्मिकतेचा संत आलेखातील दाखला दिलाय. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी, झटलाय, झगडलाय, परिस्थितीशी झुंज दिली आहे. बाप कळेल आपल्याला, कधी कळेल माहिती का? परिस्थितीत त्याची मन काय, इच्छा काय, भावना काय, आकांक्षा काय कळेल आपल्याला. बाप दिनक्रमण लोटत असताना आपलं बाल्य अवस्था संपली, भर तारुण्यात आलं, आपली 2ची 4 हात झाली, 4ची 6 झाली, आपण देखील कोणाचं तरी बाप नावाचं पात्र झालो ना, त्यावेळेस कळेल काय असते बापाची दशा. बोलू, दुबळेपणानं जीवन जगतो, परंतु भासू देत नाही मामा तो. घरातही नाही, मित्रत्वातही नाही, नात्यातही नाही, कुठंच नाही. ऐका, मरेपर्यंत दुबळा येतो, मरेपर्यंत. कळालाच नाही त्याची अवस्थाच बापाला, बापाची अवस्था बाळाला कळाली नाही. संत मालिकेत प्रमाण आहे. संत अनुष्ठान अधिष्ठान कथित करतय, सदैव दुबळा आहे तो मरेपर्यंत. कुणा करता माहितीये? दुबळेपणाचं जीवन जगतोय फक्त परिवाराकरता. कुटुंबातली घटके, त्याची वंशवेल आहे, त्याची मुलं आहे. काय असतं पात्र माहितीये? त्याची टोपी मळालेली आहे, चप्पल फाटलेली आहे, अंगात शर्ट व्यवस्थित नाही. बोलू, गात्र गलित झालेले आहे, वृद्धपकाळाने वाकलाय, थकलाय, कष्टमय जीवन जगलंय त्याने. परंतु माझ्या एकुलत्या एक मुलाने समाजात, गावकीत, भावकीत, नातेसंबंधिकात सूटबूट घालून साहेब म्हणून मिरवावं. एकमेव पात्राची अपेक्षा आहे, त्या पात्राचं नाव आहे बाप. नाही कळाला आपल्याला बाप. आपल्याला बाप कळाला असता तर आपण जपला असता, आपण त्याच्याशी नीट वर्तन केलं असतं. बोलू,
शास्त्र अनुसंधान करतोय, संत मालिका दाखले देते, परंतु आपल्याला पात्रच कळालं नाही. बाप पडद्या आडचा कलाकार आहे. समय सारखं जीवन आहे त्याचं. अंधार पडलाय, काळा कुट्ट अंधार आहे. कोणीतरी एकाने समय आणली, वात समईत घातली, तेल टाकलं, समय लावली. समय लावल्यानंतर अंधाराच्या सावटातून लख समईच्या प्रकाशाने आपल्याला दूर केलं. प्रकाशाचं प्रत्येकानं कौतुक केलं, परंतु समय जळणारी वात, त्या वातेसारखं जीवन आहे बापाचं. मरेपर्यंत जळतोय, मरेपर्यंत तरफडतोय, मरेपर्यंत घटनाचक्रात सुधारणा होण्याकरता, मुलाचं भविष्य चांगलं येण्याकरता त्याची क्रिया फक्त पुत्रत्वाच्या अनुषंगाने. नाही कळाला बाप आपल्याला, कळालाच नाही. बोलू बाप हे पात्र काय असतं? कठोरतेत राहिलं, निष्ठुरतेत राहिलं, हसलंही नाही रडलंही नाही. का? त्यांना हसूही दाबलंय, जीवनातील दुःखही दाबलंय. का? कुटुंबाकरता त्यागी भावना आहे त्या पात्राची नाव बाप. या परिवाराला 1 वर्षानंतर विचारा काय असतो बाप. ताईसाहेबाच्या जीवनातील पती परमेश्वर गेलेत. रथाची 2 चाकं स्थिर आहेत, सम आहेत, डगमगलेली नाही, अवस्थांतर नाही, तोपर्यंत रथ प्रवास करू शकतो. रथाचं एक जरी चाक मागं पुढं झालं ना, कमी अधिक झालं ना, चाक एखादं मागं राहिलं ना, रथाचा प्रवास थांबल्या जातो. तसं जीवन असतं महाराज. सुख दुःखाने मिश्रित जीवन आहे. कुटुंबात किंमत कुठपर्यंत आहे बोलू? जोड शाबूत तोपर्यंत. आईबाप जिवंत आहे तोपर्यंत कुटुंबात सौंदर्य आहे, ऐश्वर आहे, बोलू पुण्याई आहे. त्याच पुण्याईनं जीवन काळ आपण जपलाय. आपली बाल्य अवस्था आठवा. बालपणात हे काय आपण जे भोगतोय आता काय आहे ते नव्हतं. आपली बाल्य अवस्था ज्या वेळेस होती त्यावेळेस कुटुंबाची परिस्थिती मोठी वाईट होती, बिकट होती. आपला बाप हाडाची काढ करायचा, रक्ताचं पाणी करायचा, कोंड्याचा मांडा करायचा, रात्रीचा दिवस करायचा, ऊन वारा पाऊस थंडी काही न पाहता कष्ट करायचा कुटुंबाकरता. आपली माय त्याच्या खांद्याला खांदा लावून परिस्थितीची झुंज देत होती. आता 4 एकराची 40 एकर जमीन आहे, बंगला आहे, गाडी आहे, ट्रॅक्टर आहे, मोठं ऐश्वर्य संपन्न कुटुंब झालंय. परिवार दारिद्र्याची व्यथा निमली आहे, शमली आहे. परंतु पूर्व इतिहास आठवा. आत्तापर्यंतच्या भूमिकेत, आत्तापर्यंतच्या ऐश्वर्यात त्याग जर सर्वात मोठा कोणाचा असेल तर मायबापाचा आहे. ती त्याग माणसं विसरली, त्या भूमिकेला माणसं विसरलीत, आणि ती विस्मरण झाल्या कारणाने देव दुर्लभ देहात आल्यानंतर शरीर संबंधाची नात्यात दुरावा केलाय आपण. बोलू संत प्रमाणे मामा दुबळेपणाने जीवन जगणारं पात्र आहे बाप. परंतु कळू नाही दिलं. महाराज म्हणतायत काय कळे बाळा, 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 काय कळे बाळा. बाप सदैव दुबळा, बाप सदैव बाप सदैव दुबळा, बाप सदैव काय कळे बाळा, 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 काय कळे त्याची दुबळेपणा आपल्या करताय नाही कळालं. हे बघा खिशात पैसा असेल त्याला कळतंय. शर्टच्या आत असणारं बनियान फाटलेलं आहे, तालुक्याच्या गावाला आहे तो, त्याला दुकानही समोर आहे, परंतु 1000 वेळा विचार करतो बनियांना जाणारी 200 रुपये मुलाच्या फीज करता कामं येतील. पात्र बापाचं आहे. बोलू 2 वर्षापासून जिरलेली चप्पल,
शेतात तिचे, गावाला जायला तिचे, सगळ्या कामाला तिचे. पोराची 3 जोडी महाराज. कॉलेजला जायला वेगळं आहे, गावात फिरायला वेगळं आहे, घरी काही काम करायची वेळ आली तर चप्पल जोड वेगळा आहे. 3 जोड वापरतो. कोणाच्या जीवावर? बोला ना. बापाच्या. तो दुबळेपणानं जीवन जगतो. नाही कळाला आपल्याला. हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, जन्मान नाही त्याला विचारा दृष्टीची किंमत, बैराय त्याला विचारा शब्दाची किंमत. ऐकू येत नाही भानगड काय काय बोलतो कळत नाही. तसं मानवी देहात आलाय. प्रपंचातील संसारातील ज्याचं बाप नावाचं छत्र पात्र हरपलंय त्याला विचारा बापाची काय किंमत. बोलू. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या. कनिष्क वाटी फाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल, कनिष्क वाटी फाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल. माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेल. आली जत्रा गावाची बाप बाजारला जायाचा, आली जत्रा गावाची बाप बाजारला जायाचा. अन उधार पाधार कापड पोरांना नाहीचा, अन उधार पाधार कापड पोरांना नाहीचा. अत्यंत हृदयस्पर्शी भाव मांडलाय महाराजांनी. आकाजीबा छत्रपात्र काय आहे तोपर्यंत नाही कळालं. बोलू. कलीचा काल आहे, मॉडर्न जमाना आहे, स्पर्धेचं युग आहे. माणसं दिसायला देखणी आहेत. माझ्याकडे पहा, वागायला हेकणी आहे. काय हेकणेपण आहे. बोलू. देव दुर्लभ देहात आलाय. घटनाचक्र पहा. नारळाला डोळे पाहता येत नाही, कंगव्याला दात आहे खाता येत नाही, सुईला नाक आहे नाही सुगंध घेता आला, टेबलाला पाय चालता नाही आलं. या देहात सगळं काही जागच्या जागे आहे, परंतु याचा उपयोग विनियोग चांगला करताच आला नाही. करता नाही. बोलू. आपलं बालपण आठवा. आपल्याला आई आवडायची ना. आई आपल्याला हवीशी आहे. कुठपर्यंत बाल्य अवस्थेत ती त्या प्रपंचिक कामात व्यस्त आहे आणि आपण त्या बालपणात बाल्य अवस्थेत खेळतोय. आपल्याला टाकलंय कुठंतरी बिछाण्यावर टाकलेलं आहे. आई जर दिसली नाही ना आपण रडायचो, काहूर करायचो, कल्लोळ करायचो, हातपाय खोडायचो. कोण दिसावी? आई. कुठपर्यंत आवडली हो? कुठपर्यंत पाहिजे हर एक परिस्थितीत आई? बोला ना. त्या आईची जागा भर तारुण्यात आलो आणि स्थित्यांतर बदललं. शरीर संबंधाची नाती त्याच्यात थोडा दृढता झाली, वाढ झाली. आईची जागा कोणी घेतली? कोणी घेतली? चला ते बालपण आठवा. असं वय विनेकरी महाराजांचं तसं. त्याच्यापेक्षा थोडं बारकं वय. आईनं उचलून घेताना आपल्याला कडीवर घेतलं. बाबा कुठं घेतलं? कडीवर. पण बाप शेतात निघालाय, बाप गावात निघालाय. बाप जाताना बापाच्या पाठीमाग आपण जर लागलो ना, हट्ट धरला ना आपल्याला यायचंय, बापाने उचलून घेताना आपल्याला खांद्यावर घेतलं. कुठं घेतलं? खांद्यावर घेतलं. गुरुनाम गुरुवरी वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडी बोलायचे. आई उचलून घेताना कडीवर घेते. ऋतिक दादा का माहितीये? आईची इच्छा आहे देवाकडे, प्रार्थना आहे. मी जी सृष्टी पाहिली आहे, मला जी दृष्टी दिली आहे, मी जे अनुभवलं आहे जग, ते माझ्या मुलाने पाहावं. कोणाची अपेक्षा आहे? आईची. परंतु माझ्याही पुढचं ज्ञान, माझ्याही पुढची कला, माझ्याही पुढचं जीवन जगण्याचं एक सूत्र माझ्या मुलाकडे असावं. माझ्याही पुढची नजर दृष्टी याही पलीकडे स्थापितता मुलाकडे असावी. म्हणून मुलाला बाप उचलून घेताना
खांद्यावर कडिये वागवुनी भार खांदी, असं बापाचं जीवन आहे. या आव्हाड परिवारातील अशोकराव नावाचा बाप 1 वर्षापूर्वी गेला आहे. त्या अनुषंगाने बापाच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता शास्त्र संगतीनुसार आजचा आत्ममुक्ती दिन आहे. शिकलेली मंडळी, उच्च शिक्षित पदवीधर म्हणतात, व्यक्ती गेला म्हणजे संपलं. हे औडुंबर आहे, शक्ती प्रदर्शन आहे. साऊंड सिस्टम बोलवा, कीर्तनकार बोलवा, गुणीजन बोलवा, गावकी भावकी नातेसंबंधी बोलवा, मोठ्या स्वरूपात अन्नदान करा, पिंडदान करा, ब्राह्मण देवतीन दिलेली यादी तो बाजार आणा, पूजापाठ करा. नाही केलं तर जमणार नाही का? संत मालिकेत पुरावे बाबा. पुण्यस्मरण बापाचं सूक्ष्म स्वरूपात पूर्वज येऊन जेवतात. वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर देवती, स्वर्गीचे पितारा 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 स्वर्गीचे पितारा देवती, स्वर्गीचे पितारा देवती, स्वर्गीचे पितर देवती, पितारा देवती, स्वर्गीचे पितारा देवती, पितारा देवती. वडिलांची पुण्यतिथी, पितर स्वर्गीचे जेवती. बस माय बाप, त्याच्या पाठीमाग पुरावा आहे, शास्त्र संगती आहे. पितरांचं ऋण, माता पित्याचं ऋण फेडण्याकरता मरणोत्तर विधी सांगितली ती करावीच लागतात. जुन्या लोकांची मन सांगू का? इथं जुने दिसतात, MH 50 पुढचे 85 पर्यंत दिसतात. मला वय कळतं पाहून. MH 50 पासून 85 पर्यंतची जुन्या लोकांची मन मामा. तुम्हालाही कळल माझं बोलणं. मी काय तुमच्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठा नाही. ऐका, जुने लोक म्हणायची बाप दाखव नाही तर बोला ना, काय कर? श्राद्ध घाल. आहे ना बाप, श्राद्ध करायची गरज नाही. गेला ना बाप, श्राद्ध करावंच लागतं. पितर स्वर्गीचे जेवती. बस महाराज, कळालं. आता अभंगाची भूमिका सांगा. आज निवडलेल्या दिव्य अक्षरात माझी तुकोबार आहे. असा एक समन्वय साधतायत. मानवी देहात शंका आहे, आस्तिकाला देखील नास्तिकाला देखील. काय शंका आहे बोलू? सोमनाथ बाबा, चांगलं वागून वाईट होतं, आणि एखाद्याचं वाईट वागून देखील कसं होतं? चांगलं. जन्मात कधी आळंदी पाहिली नाही, कधी पंढरी पाहिली नाही, देव कसा आहे माहिती नाही, घरातही नीट वागणं नाही, लाथा घालतो आई बापाला, पण त्याच्या जीवनात उणीवच नाही काही. पैसा गडगंज आहे. बोलू? महाराज म्हणायचे, ज्यानं टाळ वाजून वाजून 1 किलोचे 100 ग्रॅमवर आणले, त्याचा उंबारठा नाही बदलला. जो त्याच्या रावळात कधी गेला नाही, त्याच्या घरी पैशाचा पुरे. हाय का नाही? उलट पालट आपल्या ते मित्रत्वात काही घटना शेअर करत असताना माणसं बोलतात, अरे लय नालायक आहे, लय नास्तिक आहे. पण काय सांगावं, त्याचं प्रारब्ध असं आहे बा, त्याला उणीवच नाही, चटकाच नाही कशाचा, अजिबात नाही. सगळं जागेवर आहे. आणि एखाद्याचं आयुष्य पाहिलं ना, एखाद्याचं घटनाचक्र पाहिलं ना, दिनक्रमण जर पाहिलं ना, आयुष्य वेळ जर पाहिली ना, जीवन चांगलं जगतो. सोजबळतेचं मितभाषी जीवन आहे. कोणाला त्रास नाही त्याच्यापासून. कुटुंबात नाही, नातेसंबंधिकात नाही, मित्रत्वात नाही, गावात नाही. गावची लोकही म्हणतात असा माणूस देवा तो, त्या माणसासारखा माणूस गावात नाही. कधी कोणाला ब्र शब्द अरे सुद्धा म्हणला नाही कोणाला. असा आहे. तरी देखील त्याचा जीवनाचा आलेख जर पाहिला ना, जीवनात संकटचे, दुःखचे, त्रासचे, व्यथाचे. काय कारण? त्या शंकेचं निरसन आजच्या दिव्य अक्षरात आहे. प्रारब्ध ही घटना शिकलेली माना अथवा न माना, पण संत मालिकेत त्याची दाखली आहे. अष्टादश संतांपैकी तुलसीदास महाराजांचं म्हणणं काय माहिती? मिळालेलं मानवी जीवन, मानवी देह, आज आपण मॉडर्न जमान्यात जगतोय, चांगले कपडे परिधान करतोय, हे स्मार्ट दिसावं म्हणून
वेगवेगळे सौंदर्य प्रसाधन वापरतोय. चांगली पर्सनॅलिटी असावी, राहणं चांगलं असावं, त्याकरता जे मॉडर्न जमान्यातल्या क्रिया आहे, कपड्यात बदललो, राहण्यात बदललो, बोलण्यात बदललो, चालण्यात बदललो, खाण्यापिण्यात बदललो, याही पलीकडे बोलू. पाऊल टाकत असताना देखील माणसं 1000 वेळा विचार करतात. आपल्याकडे 10 लोक पाहणारी बरं, आपली चाल अशी पाहिजे आहे का नाही, शर्टाची बटणं उघडी पाहिजे, मोबाईल खिशाला पाहिजे, मान्य आहे. परंतु ऐका मायबाप, संत मालिकेचं म्हणणं काय आहे, मानवी जीवन मिळालंय ना, ते उपभोगत असताना सुख दुःखाची कडी का गोवल्या गेली आहे. महाराज म्हणतायत प्रारब्ध पहिले रजा. आधी काय लिहिलेलं आहे, बाके रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे रे, भज भज रे रघुवीर. आधी काय लिहिलेलं आहे, प्रारब्ध. प्रारब्धात लिहिलेलं आहे आजचं जेवण, दुपारचं भोजन, आव्हाड परिवाराच्या कार्यक्रमात किती चुकवायचा प्रयत्न करा, माणूस तिथे येणार. जे जे असेल प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, जे जे लिहिलं प्रारब्धी ते न चुके कर्म. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. होणाऱ्यासारखी बुद्धी कर्म रे काटळे ना, होणाऱ्यासारखी बुद्धी कर्म रे काटळे ना, होणाऱ्यासारखी बुद्धी कर्म रे काटळे ना, होणाऱ्यासारखी बुद्धी कर्म रे काटळे ना. नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळे ना, नकळे पुढील होणार भूत भविष्य हा विचार, कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्व का. बोलू गोड अभंग आहे. पुढं अशी दाखली दिलीत महाराजांनी, जैसे असेल आचरण, घडले असेल पाप पुण्य, तैसे सानुकूळ होतील कर्म, मान अपमान जन करीत. ऐका बर, अन्न मान धन येतो प्रारब्धात. मानाने जीवन जगायचंय, प्रारब्धात पाहिजे. 3 टाइम चांगलं अन्न, शुद्ध सात्विक अन्न खायला मिळावं, प्रारब्धात पाहिजे. धन कशात पाहिजे, प्रारब्धात. बोलू अभंगाची भूमिका कळण्याकरता पटपट उत्तर द्या. रेल्वे आधी करूळ, काय आधी? जुने लोक सांगायचे महाराज आता आलं JCB, आता आहे ट्रॅक्टर, पहिलं नव्हतं काही. मग गाडवावर रेड्यावर माती वाहिली, दगड फोडायला आम्ही कामाला होतो, ते रूळ फिट केले तेव्हा आम्ही होतो तिथं कामाला. गोऱ्या साहेबांनी झेंडा दाखवला, काय धावली, काय धावली, रेल्वे. ऐका आता प्रारब्धाच्या आधी मानवी जीवन कसं आहे, ध्यानपूर्वक ऐका. रेल्वे पुण्यातनं निघाली, दौंडला आली, दौंडून निघाली, इकडं मनमाडला यायचं, आणि मनमाडून पुन्हा हे नाशिक मार्गे कुठं जायचंय, मुंबई. ऐका कोरोनाचा कालावधी संपला, माणसं प्रवासाला घाबरलेली होती, घराच्या बाहेर पडायला घाबरत होती. अभंगाच्या पहिल्या चरणाची भूमिका तुम्हाला दर्शवायची आहे. दौंडून निघालेली रेल्वे अहिल्यानगरला आली, नगरला आली. नगरमध्ये आल्यानंतर थोडं पॅसेंजरचं ते दाखला घेतला TC कडनं, थोडी पॅसेंजर म्हणली. कोपरगाव पर्यंत येऊस तर रेल्वे पूर्ण खाली झाली, काय नाही रेल्वेत, माणसंच नाही राहिली. उग एक दोन होती, ती येवल्यात उतरली. रेल्वे चालकाने विचार केला, रेल्वे चालक बुद्धिवान आहे, ज्ञानी आहे, त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याला पाहिजे तेवढा पगार आहे. त्याने विचार केला, केंद्र शासनाचे आपल्यावर किती मोठे उपकार आहे. पाठीमागे रेल्वे लाईन बंद होत्या, घर बसल्या पगार घेत होतो, किती आपल्याला पालन पोषण केलंय या डिपार्टमेंटने, आपण नोकरीला आहे तिथं, मग केंद्राची थोडी बचत करूया. TCला विचारलं, सगळे डबे खाली आहे. त्याने विचार केला, आता येवल्यावरनं
मनमाडला गाडी आणायची आणि मनमाडून परत कुठं न्यायची लासलगाव मार्गे नाशिक एवढा यलपाटा घालण्यापेक्षा आपण अशी मधून काढू बघ गाडी किती प्रयत्न केल्यानंतर रेल्वे चालकाने रूळ सोडून मधल्या मार्गे पाटोदा मार्गे ठाणगाव करून रेल्वे जाईल का तसं आपण किती प्रयत्न केला ना घटना चुकवायच्या प्रारब्धवशात बाप नावाचं छत्र पात्र 1 वर्षापूर्वी हरपलंय कसं माहितीये प्रारब्धवशात जे ऋण होतं जी स्नेह नाळ होती ती 1 वर्षापूर्वी तुटली बाप नावाचं छत्र गेलंय तसं मानवी जीवन प्रारब्धाच्या अधीने कसं रेल्वे रुळाच्या अधीने त्या न्यायानं मिळालेला देह कसा आहे देह तव आहे प्रारब्ध आधीना 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 दारिद्र्य भोगत असेल दुःख भोगत असेल किंवा सुख भोगत असेल ऐश्वर्य भोगत असेल तसा हा देह प्रारब्धाच्या अधीने गोड गायलंय ताईंनी देह तव आहे प्रारब्धा अधीन याचा मिकाक्षीन वाहुभार. आता जुन्या मराठी शाळेत मराठी माध्यमला जोड्या लावा प्रकार होता बरं. मास्तर काय करायचे शिक्षक एका बाजूला काही घटना आणि एका बाजूला जोड्या लावा ऐका नाही. तसं आता मी काय बोलतो ऐका. स्मरण चिंतन चिंता 3 शब्द प्रयोग सांगितले सर मी. मला आता गणितासारखा अभंग सोडवायचा आता. स्मरण चिंतन चिंता एका बाजूला लिहिलेलं आहे आवड सर तुम्ही फळ्यावर. दुसऱ्या बाजूला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ. स्मरण ही घटना भूतकाळाला जोडल्या जाते. स्मरण ही प्रत्येकाला भूतकाळाचं. आपला भूतकाळ वाईट होता आता वर्तमान स्थिती चांगली आहे तरी देखील माणसं विचार करतात काय दिवस होते किती चांगले आले. स्मरण आहे. चिंतन सांगू चिंतन चिंतन वर्तमानाचं आहे. कीर्तनात बसलाय विचार करतोय 12 वाजून गेली हा बुवा कधी आवरी तो काय पटकन पाहुण्याला भेटायचंय जेवण करायचंय आपलं काम पाहायचंय पावसाचे दिवस आहे
लय चराटवाळ्या दिसतोय हा. बसल्या बसल्या चिंता सांगू भविष्याची कशी आहे. दिवसभर काबाड कष्ट करणार आहे. कष्ट केले दिवसभर, काम केलं, संध्याकाळी घरी आला, शुचिरभूत अवस्था झाली, जेवण झालं, सायंकाळी झोपल्यानंतर दिवसभर थकलेला आहे ना, दमलेला जीव, समलेला जीव, आता आराम करायला पाहिजे ना. पण ते बाजेवर खाटावर पडल्या विचार करतो आतापर्यंत असं पुढचं कसं. यंदा कांद्याला भाव होती, आपल्याकडे कांदे नाही. पाऊस झालाय आता, पाहिलं पाहिजे. पोराचं शिक्षण चालू आहे, मुलगी लग्नाला आली आहे, चिंता कशाची. तीच व्यक्ती कीर्तनात येऊ द्या, कथेला येऊ द्या, 7 ते 9 जरी असलं ना बाबा तरी कीर्तनात झोप येते. काही लोक आपल्याला असे भेटतात, बाबा काय तुम्ही कीर्तन, 1 नंबर कीर्तन बा तुमचं. कसं 2-2 गोळ्या खाऊन झोप येत नाही. कीर्तनात येऊन बसलो लगे डोकला येतो. महाराज म्हणतात चिंता अशी आहे, कथेत कीर्तनात झोपी लावती, पण घरी असताना झोपू नाही देत. भविष्याची काय आहे आपल्याला चिंता. स्मरण कशाचं आहे? स्मरण भूतकाळाचं, चिंतन वर्तमान. महाराज म्हणतात कथा कीर्तनात झोपलेला जीव प्रपंचात किती थकला असला, घरी खाटीवर पडल्यानंतर झोपत नाही, चिंता करतो. कुठली भविष्य काळाची. पुरावा आहे त्याला संत मालिकेत. खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ, काटेवरी पडता व्यापी चिंता तळमळे, काटेवरी पडता व्यापी चिंता तळमळे, काटेवरी पडता व्यापी चिंता तळमळे. हरिकथा ऐकता, हरिकथा ऐकता, नारीले तत्वता, नारीले तत्वता, काटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ, काटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. काटेवरी पडता चिंता व्यापी सर्वदा, काटेवरी पडता चिंता व्यापी सर्वदा. हरिकथा ऐकता निद्रे नाडीले तत्वता, खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. मग खरं सांगा, चिंता आणि चिता एका अनुस्वाराचा बदल आहे बरं. कशाचा बदल आहे? एक अनुस्वार त्या पूर्णाहुतीची. कष्टकऱ्याला शेतकऱ्याला चिंता आहे शेतीमालाच्या भावाची, प्रवाशाला चिंता आहे काही दगा पटका होऊ नये त्याची. हर एक घटना चिंतेते मायबाप, हा जीव चिंतेचे. महाराज म्हणतायत चिंता की सब आग लगी है, जले सब संसार, जले सब संसार. सगळं विश्व जळालंय चिंतेत. चिंतेत काळ घालू नका राहिलेला. कोण किती काळ बोलतोय त्या महाराजाची घरी जाईल याची गॅरंटी बोला ना. नाही माझी नाही तुमची आहे का? आहे का? क्षणभंगुर नाही वारे सावध थोडा माया, काय नचले मग गळा पडील पाशा. महाराज म्हणताय सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हम रहे ना रहे दुनिया रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी. नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का. क्षणभंगुर देह याचा भरवसा नाही. आहे का भरवसा? एने काले हो जाने ही शेवटी, एने काले हो जाने ही शेवटी, येणे गले हो जाने ही शेवटी,
येणे एकले ओ जाणे शेवटी. एकट्याला येणं एकट्याला जाणं किती काळ राहणे आपल्या हातात नाही. मग काळ चिंतेत घालू नका. लय चिंता आहे आपल्या मागे. इथं बसल्या बसल्या विचार करा किती चिंता आहे. प्रत्येकाला चिंता आहे. चिंतेचा विषय भिन्न भिन्न आहे. आजच्या दिव्य अक्षरात समुपदेश करत असताना माझे तुकोबाराय म्हणतात हा देह प्रारब्धाच्या स्वाधीनत्वात आहे. प्रारब्धाच्या अधीनत्वात आहे. प्रारब्धाच्या बेडीत बांधलेला आहे. इथं आल्यानंतर सुख भोगायचं दुःख भोगायचं. जीवन कसं आहे आपल्या हातात नाही. मग काळ पुढचा चिंतेत घालू नका. भविष्याची चिंता करण्यापेक्षा काळ कसा घालवा. सारा माझा काळ तुझी सारा माझा काळ तुझी सर्व माझा काळ तुझी आचरणे. सर्व माझा काळ तुझी आचरणे. सारा माझा काळ तुझी सर्व माझा काळ तुझी या चिंतनी. इशारा केलाय त्यांनी. असं ती कळालं ताईला. वाचेन मनान काय काळ चिंतनात सारा. काळ सारा वा चिंतनी एकांतवाशी गंगा स्नानी. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. का चिंतनात काळ घालावा. लाभ मानवी देह मिळाला. लाभ तो न दिसे या हुनी परत दुसरा. आणि कदा तारा येणे जन्मी. सोमनाथ बघ काय होतं आता संगतीत नाही लय दिवसाची. जेव्हा अशी क्लिअर फिरत होती त्यांना मेखा माहिती होत्या. थोडा असं दुरावा झाला का अशा घटना होतात. आणि कदा तारा येणे जन्मी. आता एका शंकेचं निरसन 10 मिनिटात करायचंय रामनाथ मामा. आजची दिव्य अक्षर पहा कशी आहे. घरी येऊन जाण्याजोगी आहे. स्मरण ठेवण्याजोगी आहे. चांगलं वागून वाईट होतं. वाईट वागूनही कधी कधी चांगलं होतं. का घडतं ही घटनाचक्र प्रारब्ध वशादी लिहिलेलं आहे. प्रारब्ध पहिले रचा कसं ऐका. एकही गुरु से विद्या पडेती. सुदामा ते छोटे श्रीकृष्ण बडेती. बस आता अंतिमच्या चरणात बोलतोय बरं मी. सांदीपनी ऋषींकडे विद्या अध्ययन करत असताना काळ लोटल्या गेला. पुढं ब्राह्मण सुदाम्यावर 18 विश्व दारिद्र्य आलं. जगाचा मालक गड्यांनो काय झाला. गड्यांनो राजा की रे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला. गड्यानो राजा की रे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. बैसला. मित्र एका श्रीगुरूकडे विद्या अध्ययन केलं. परंतु प्रारब्ध वशात देवराजी झाले द्वारकेची. सुदामा ब्राह्मणावर दारिद्र्य आलं. सुदामा ब्राह्मणा दुःख दारिद्र्य पेडिला. सुदामा
ताई टाळी वाजवा एकदा. तुम्ही पुण्यवान आहे दादा. तुमच्या दोन्ही मुली कीर्तन परंपरेत अग्रगण्य स्थानावर आहे. आता गोड दाखला दिला. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला पत्नी सुशीलीनं आग्रह धरला. तुम्ही सांगतायत माझा मित्र आहे. एका गुरुकडे विद्या अध्ययन केलं, सोबत राहिलो, सोबत शिकलो, सोबत खेळलो. जाना भेटायला सांगा ना दारिद्र्याची व्यथा. काय घेऊन निघाली? बस भेटायला गेली. दारात द्वारपालाने अडवलं बाबा. अडवलं. अडवल्यानंतर दारिद्र्य मित्राने सांगितलं आतमध्ये जाऊन तुमच्या राजाला सांगा, ए द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वार वालों कन्हैया से कह दो भी सुदामा गरीब आ गया है, इधर भी सुदामा गरीब आ गया है. कामापुरता आता वेळ कमी ना आपल्याकडे. द्वारपालांनी निरोप दिल्यानंतर जगाचा मालक पुढे होऊन द्यायला पाहिजे होतं, पण आता वेळ संपलाय. ऐका, तुम्हाला आवडीच आहे पण कायला याची गोडी नसती. ते म्हणते कशाला लावलं पाहिजे पाहुण्याला, काही काम नव्हतं काय. रकमे 5-25 हजार रुपये वाया घातले. असं नको व्हायला, आहे की नाही. चला तशी गडी मागडी सगळी. पण हे रामनाथ मामा आमचं ऋतिक दादा कधी कधी ऐकावं लागतं. का माहिती, ही स्नेह नाळ परमार्थाची आहे. साऊंड रोज भेटतात हो, पण क्वालिटी ज्याला म्हणतात, क्वालिटीत मजा अलग असते. आणि क्वालिटीत काय होईल सांगता येत नाही मामा. सांगू, तुमच्यासारखं गोड गोंडस परमार्थात राहणारं, रोज हरिभक्तात राहणारं मूल भगवंतानी प्रत्येकाला द्यावं. पोरधंदे करतात पण कसे माहिती, सारे वाईट. असं काम असं इथपर्यंत आलंय. सुदामा उभा आहे. द्वारपालाला सांगितल्यानंतर आतमध्ये बोलवणं झालं. भगवंतानी मित्र पाहिला. बालपणचा सकाळ मित्राला पाहिल्यानंतर आलिंगन दिलं. भोजन झालं, भजन झालं, गप्पा झाल्या. अशी बसली निवांत. भगवंताला बालपण आठवलं. म्हणले सुदामा आठवतं? म्हणजे काय? सांदीपनी ऋषींकडे विद्या अध्ययन करत होतो म्हणे. मग हो, एक दिवस गुरुमातेनं आपल्याला भर हिवाळ्यात लाकडं जमा करायला पाठवलं. बरोबर म्हणले. लाकडं जमा करायला जात असताना त्या गुरुमातेनं आपल्याला काही शिदुरी खायला दिली होती सोबत. ती शिदुरी जशी आता तू फडक्यात बांधून मला काय आणली, पोहे, तसे ती शिदुरी त्यावेळेस तू एकट्याने खाल्ली, मला दिली नाही. का दिली नाही? आता सुदामजीनं दिलेलं देवाला उत्तर आहे ना, ते घरी न्यायचं आहे आपल्याला. सुदामजी सांगायला लागले, भगवान बाल्यावस्थेत सांदीपनी ऋषींकडे विद्या अध्ययन करत होतो ना, ते आपल्या गुरुजींच्या आश्रमाच्या शेजारी एक ब्राह्मण देवता राहत होती. भूदेवता संसारिक होती. कर्मधर्म संयोगानु ब्राह्मण देवता गत प्राण झाली. ब्राह्मण देवता गेली आणि त्या कुटुंबाची जबाबदारी सगळी ब्राह्मणाच्या पत्नीवर आली. ब्राह्मण होता तोपर्यंत पूजापाठ विधी करत, लग्न सोहळे करत, मुंजी करत, 10वे श्राद्ध करत घराच्या कुटुंबाचं संगोपन करायचा. तर गेलाय ब्राह्मण देवता. कुटुंबाची भरण पोषणाची जबाबदारी ब्राह्मणाच्या बायकोवर आहे. ब्राह्मणाची बायको काय करायची? दररोज भीक मागायची, भिक्षाटन करायची, उदरनिर्वाह करायची. भिक्षेत काही मागून आणलाय तिनं, कोणीतरी हरभरे वाढले असावे त्या काळात. त्यावेळेला ब्राह्मणाच्या पत्नीनं काय हरभरे शिजवले, भिजवले, मुलाबाळाला खाऊ घातले, स्वतः खाल्ले आणि उरलेल्या हरभऱ्याचं गाठोडं बांधलं. काय बांधलं माहिती मंडळ? गाठोडं. आता तुमच्या किचन रूमला मोठं फर्निचर झालंय, किचन ट्रॉली आहे. पहिलं काही नव्हतं. पूर्वी काय असायचं माहिती आहे? मडक्याची काय असायची ती? बोला ना, काय असायची? मडक्यावर मडकं, माठावर माठ, काय म्हणायचं त्याला? हा, त्या उतरंडीत ठेवून दिलं. काय? हरभऱ्याचं गाठोडं. कोणी? ब्राह्मणाच्या पत्नीनं. मध्यरात्रीला चोर आले. चोरांनी उचकली ती उतरण. आणि जुन्या काळात सोन्याच्या अलंकाराची मणी अविनाशबा आणि हरभरे बाहेरून दिसायला कशा आकाराची होती? सारख्या. ते बांधलेल्या गाठोड्यात ताई चोरट्यांना वाटलं याच्यात सोन्याची मणी दागिने. गाठोडा हातात घेतलं, चोर पळायला लागली. चोर घराच्या बाहेर पडणार, ब्राह्मणाच्या पत्नीला जाग आली. चोराच्या मागे लागली.
सांदीपनी ऋषींच्या आश्रमाजवळ आल्यानंतर ते लक्षात आलं ब्राह्मणाच्या बाईच्या चोर आपल्या हाती लागणार नाही. मोठ्याने कडाडली, वीज कडाडावी अशी बोलली. जा रे दा, लेकरा बाळाच्या तोंडातील घास हिसकावून नेता. जो कोणी हरभऱ्याचे सेवन करेल, जो कोणी हरभरे खाईल, जन्मभर दारिद्र्य भोगेल, जन्मभर दुःख भोगेल. चोरांना कळालं गाठोड्यात सोनं नाही काय हरभरे. ब्राह्मणाच्या पत्नीचं बोलणं ऐकल्यानंतर गाठोडं फेकून दिलं सांदीपनी ऋषींच्या आश्रमात. पहाटेच्या सुमारास गुरुमातेला झाडता झाडता हातात गाठोडं लागलं. कशाचं? हरभऱ्याचं. दुसऱ्या दिवशी नियोजन ठरलेलं होतं, कामं ठरलेली. संस्थेत कशी कामं ठरलेली राहतात आपली. मधुकरीची पाळी असती, सोमवार कोणाचा, मंगळवार कोणाचा, बुधवार. मग तसं लाकडं जमा करायचं, सामग्री जमा करण्याचं काम सुदामजीवरून भगवान कृष्णावर आलं. गुरुमातेनं हरभऱ्याचं गाठोडं दिलं सुदाम्याच्या हातात. सांगितलं जा वनातून लाकडं सामग्री जमा करून आणा. भूक लागली तर काय खा. थंडीचे दिवस. भगवान परमात्मा पुढं लाकडं जमा करायचे, सुदामजी मागं लाकडं जमा करायचे. लाकडं जमा करता 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 भगवान परमात्मा म्हणायचे सुदाम्या मागं काय वाचतं रे, काय वाचतं मागं. सुदामजी म्हणायचे देवा काही नाही हो, थंडी खूप आहे, दातावर दात वाजू राहील, दुसरं काय बाकी काही नाही. सुदामजी गपचीप हरभरे खायचे. देवाला एक हरभरा दिला नाही. देवाला आठवण कधी आली? भेटायला गेल्यानंतर. भगवंताने विचारलं त्यावेळेस तुम्ही खाल्ले का? खाल्ले. सुदामजी सांगतायत देवा त्या हरभऱ्याच्या पाठीमागं शाप होता. काय शाप होता? ब्राह्मणाच्या पत्नीने दिलेला शाप होता. जो कोणी हरभऱ्याचं सेवन करेल जन्मभर दुःख भोगेल, दारिद्र्य भोगेल. मी मनात इच्छा बाळगली, दुःख दारिद्र्य मला किती राहिलं तरी चालेल, परंतु माझा सखा, माझा प्राण, माझा मित्र, जगाचा मालक दुःखी दारिद्र्य होता कामा नये. चांगलं वागून वाईट होतं याच्या पाठीमागं प्रारब्ध आहे. वाईट वागूनही चांगलं भोगावं लागतं याच्या पाठीमागं प्रारब्ध आहे. तुकाराम महाराज म्हणतात संकट शोषित मानवी देहात आलोय, दुरूनचा प्रवास करत आलोय, संकट शोषित आलोय ना, ही माझं प्रारब्ध आहे. म्हणून तर काय तुका म्हणे आलो शोषित संकटे, तुका म्हणे आलो शोषित संकटे, सोयीत
एक तमाशा है, कहीं आशा और कहीं निराशा है, कहीं फूल और कहीं काटे है, जो तकदीर में बाटे है. विदर्भात एक संत होऊन गेले. 2 मिनिटं भूमिका ऐका. जयाला अन्न हे नाही, खावया तिळबरी कोठे, तया मुलबाळ बहु देसी, मजा मग लावणी बगसी. प्रभू हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासे. जरी करिता नवसाला, करोडो द्रव्य देवोनी, नदेसी पुत्र एखादा, असा का भेद तुझ पासी. असं सुखदुःखाने मिश्रित जीवन आहे, पण हे प्रारब्ध वशात आहे. पितृछत्र 1 वर्षापूर्वी हरपलंय. ताईसाहेबाच्या जीवनातील पतिदेव गेले, भावाच्या जीवनातील भाऊ गेलाय, मुलींच्या जीवनातील या मुलांच्या जीवनातील बाप गेलाय. किती दुःख आहे. कबीर महाराज कथित करतायत, पेट पकड कर माता रोये, बाह पकड कर भाई, लपट जपट कर चिड़िया रोये, हमसा केला जाई, हमसा केला जाई. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है, भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है, कैसा नाता है यारो, कैसा नाता है. कळली नाही कधी समुद्रामध्ये सूर्य बुडाला, कळले नाही कधी मळ्यातील पक्षी उडाला. मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांशी प्रेम केले, तेच जीवनरूपी आयुष्य मृत्यूनंतर पोटोत प्रेम झाले. अशोकरावांना पाहायचं जरी ठरलं तरी आता कशात प्रतिमे ते आपली देखील गमेंट जिरेल. सगळं कर्व अहंकार नाहीचा होईल. कसा होईल माहिती, एकांतात बसले ना कधीतरी पेन घ्या, डायरी घ्या, आपलं स्वतःचं नाव लिहा आणि त्या नावापुढं कधीतरी कैलासवासी शब्द लिहून पहा. सगळी गमेंट जिरते. वैर एखाद्याचं ऋण आहे तर हत्येपर्यंत प्रकरण गेलं थांबल्या जात. ही त्रिकालाबाधित सत्य आहे. याला प्रत्येकाला सामोरं जायचंय. मी माझे बोकटे आहे देवा. गोड असं कीर्तनाचं आयोजन नियोजन केलं या आव्हाड वस्तीवर, ज्यांच्या माध्यमातून येणं झालं. हरिभक्त परायण रामनाथजी महाराज, ऋतिकजी दादा, माझ्यासोबत आलेले अविनाश महाराज शेळके आहेत, आकाशजी महाराज आहेत, आपल्या प्रभागाचं वैभव राणीताई आहेत, मामा आहेत, ही दादा आहेत, आमचे सोमनाथजी बाबा बोराडे आहेत, विनेकरी महाराज आहेत. पाठीमागे असणारा परिवार अशोक दादांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता गंगाबाई रती छाया अशोक आव्हाड पत्नी, मधुकर कारभारी आव्हाड भाऊ, संदीप अशोक आव्हाड मुलगा, विमलबाई तुकाराम बोडके बहीण, मंदाबाई शंकर इप्पर बहीण, लहानबाई रामकिशन डोंगरे बहीण, निशा संदीप आव्हाड सून, वैशाली सुरेश बोडके मुलगी, सोनाली शामराव नागरे मुलगी, समस्त आव्हाड परिवार. संदीप दादांनी केलेलं हे वडिलांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता शास्त्र संगतीनुसार पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, जलदान. आणि आजच्या या हरिकीर्तनाची फीत कधी फावल्या वेळात ऐकायला मिळावी त्याकरता आपणासमोर असणारं गजर हरिनामाचं यूट्यूब चॅनल, गोड असा साऊंड, काय माहोल बनवता होती. यांच्या बोटात जादू आहे स्वराची, आणि त्यांच्या बोटात जादू आहे गायकाने गायलेला स्वर, वादकाने वाजवलेला ताल, त्याचं फिल्टरायझेशन करण्याची. टाळी वाजवा या दोन्ही मंडळी करता. तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे मामा, हे आमचं स्नेह आहे ना पूर्वापारे. आमच्या प्रीतीत प्रेमात कुठला दुरावा होत नाही. का माहिती आहे, आम्ही कुठंच आर्थिक बाबीत किंवा मन हेतुपूर्वक कोणाला त्रास देत नाही. तेही मला देत नाही, मी त्यांना देत नाही. त्याच न्यायाचं जीवन ऋतिक दादाचं आहे. तुमची उत्तर अशीच प्रगती हो. आपल्या साऊंडची ख्याती मराठी भाषिक जिथपर्यंत आहे तिथपर्यंत पोहोचू. अशा रामरत्न साऊंडला शुभेच्छा. तुम्हा मायबाप श्रोतेजनांनाही विनंती, जीवन चांगलं जगा, पाठीमागचं सोडून द्या, परंतु यापुढे कीर्तनाचा संदेश ऐका.
भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना। बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो। सदाचार अपना न सके तो पापों में पद मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना। अशोकरावांना अखेरची श्रद्धांजली काय तर हात उंच करा सगळी मंडळी, पाठीमागची देखील 2 मिनिटं पायातील चप्पल बूट काढा, कीर्तनात या पण भान राहू द्या, करा भजन आमच्या पाठीमागे विठोबा रघुमा विठोबा